टॉक टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय दहशतवादाच्या छायेखाली नक्की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या मानसिकतेवर नेमका काय परिणाम झालाय. आपल्याला भारत वावळ प्रश्न विचारतात डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार, मी डोंबिवलीहून भारत वावळ बोलतोय. हां सर, माझा प्रश्न असा आहे की नुकत्याच मुंबईवर ताज हॉटेल किंवा इतर हॉटेल अतिरेक्याने हल्ला केला आणि या हल्ल्याचं प्रत्यक्ष चित्रण म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण बहुतेक प्रत्येक न्यूज चॅनलवर मीडिया चॅनल दाखवत होते आणि घरची मुलं हे पाहत होते आणि वरिष्ठांना सारखे प्रश्न विचारत होते की काय चाललंय, काय नाही, कोण आले, काय गेले. कारण त्यांचं मन कंपोज होतं की वरिष्ठांनी अशा वेळी आपण काय काय तसदी घ्यावी, काय त्यांना मार्गदर्शन करावं आणि याने पाहण्यापासून कसं प्रवृत्त करावं, त्यांचे मनस्थिती बिघडणार नाही वगैरे. धन्यवाद. हां, यांच्या मुलांनी पण बरोबर प्रश्न विचारला की हे नेमकं काय घडतंय आणि हे कशामुळं घडतंय असं. तर हे जे दोन स्वाभाविक प्रश्न त्या मुलापुढे आले तेच महत्वाचे प्रश्न आयुष्याचे आहेत. आणि एखादी घडलेली घटना एखाद्या मुलाच्या मनावर दोन प्रकारचे परिणाम करू शकते. पहिला परिणाम असा आहे की त्याच्याने तो दुःखी होऊन गप्पा होऊन जाईल. दुसरा, त्यावरती तो क्रिएटिव्ह विचार करील की अशी घटना परत होऊ नये यासाठी मी काय करू शकेन. तुम्हाला उदाहरण देतो, जसं ज्ञानेश्वराचं. आई वडील वारले आणि समाजाने त्यांना बायकॉट केलं. तर अशा परिस्थितीत एखाद्याने विचार केला असता मी सर्वांचा बदला घेईन, पण त्यांनी वेगळाच विचार केला. हे समाजाची विचारसरणी मला बदलायची आहे, तर मला काय करावं लागेल. म्हणून आपल्याला हा जो दुसरा भाग आहे हे का घडतंय आपण त्यांना समजावून द्यायला हवं की मी तुला जसं शाळेत शिकवतोय किंवा चांगले संस्कार करवतोय, त्यातनं तुला वाटतं की आपण मोठं व्हावं, आपणही काही गोष्टी कराव्या, आपणही हिरोसारखं दिसावं. पण त्याला नेमकं जर असं वाटलं की दाऊद हा फार मोठा हिरो आहे, किती जणांना मारलं तरी त्याला कोणी काही करू शकत नाही, तो त्याच्या मनावरचा वाईट इम्पॅक्ट झाला. असं होत असताना जर आपल्याला दिसलं तर आपण हे त्याच्या मनातले बदल थोडेसे त्याच्यावर आपण काम केलं. बरोबर. आपल्याला वृंदा गांधी प्रश्न विचारतात पुण्याहून. वृंदा. हॅलो. हा वृंदा. मला असं विचारायचं होतं की माझा भाचा जो मुंबईत राहतो ते हे सगळं बघून तो स्कूल बसनी जायलाच बघत नाही. म्हणजे तो असं चूज करतो की आई वडिलांनीच त्याला शाळेत ठेवून, त्याला ती भीती निर्माण झाली आहे. तर मग यासाठी काय करायला पाहिजे. हां, आता हा तर फारच महत्वाचा प्रश्न आहे. हा अनुभव बऱ्याच पालकांना आलेला आहे की मी सुरक्षित आहे का. आणि तिथं जर असं घडलं तर मग बसमध्ये काय होईल मला काही सांगता येत नाही. कुठल्याही एका घटनेवरनं व्यक्तीच्या मनात भीती येणं साहजिक आहे. त्यामुळे ही भीती घालवण्यासाठी एकतरी स्वतः त्याच्याबरोबर बसमध्ये शाळेत जाणं आणि 2-3दा गेल्यावरती काहीच घडलेलं नाही आहे हे त्याला दाखवून देणं, किंवा आकस्मिकरित्या एखादी गोष्ट घडली ते एक एक्सेप्शन आहे, तो रूल नाही आणि ते रोज होणार नाही, हे जर त्याच्या मनाला पूर्ण पटवलं तर ती भीती पूर्णपणे त्याच्या मनातनं जाईल. आणि हे पालकांनी कसं करायचं याबद्दल पूर्ण प्लॅनिंग करायला हवं. आणि प्रत्येक पालकांनी लहान मुलाला मोठं करताना विचार करायला हवा की त्याला मोठं म्हणजे मी शरीरानं नाही, मला मनाने मोठं बनवायचं आहे, तर मी ते कसं मोठं बनवेन. आणि त्या दृष्टीने क्रियाशील होऊन त्यांनी पण यावरती भरपूर स्वतः विचार करायला हवा. म्हणजे पालकांमधल्या सुसंवाद आणि आचरणावर जसं मुलांचं लक्ष असतं तोच स्ट्रॉंग होणं आणि त्याच्याबद्दलचे निर्णय घेणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला राजकुमार दही प्रश्न विचारतात अकोल्याहून. विचारा. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. तर मॅडम, माझा मुलगा जो आहे तिची टीव्हीवर जे आतंकवादाचं. हॅलो मॅडम. हा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा. तो माझा मुलगा जो आहे टीव्हीवर जे आतंकवाद्यांच्या विषयी जे बातम्या वगैरे टीव्हीमध्ये दाखवल्या जातो, तर या गोष्टीचा सारखा तो मनावर म्हणजे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर ते आतंकवादी आणि असा दिल्यासारखा करतो तो मनावर. हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच मुलांना
ती गोष्ट मनामध्ये भिनल्यामुळे झोप सुद्धा नीट येत नाही किंवा रात्री जागे झाले त्यांना असं वाटतं बाजूला कुणी आहे का. तर हे त्याच्या मनातली भीती घालवण्यासाठी त्याला एक वेगळ्या कामाची सवय लावली पाहिजे. तर त्याच्याबरोबर तुम्ही थोडे 1-2 दिवस झोपा आणि त्याला काहीतरी क्रिएटिव्ह असं दाखवा की किंवा ह्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जी आपली कमांडो सेना होती त्यांनी कसं कसं काम केलं आणि ते कसे नाही म्हणून आपण घाबरले. कसे सुखरूप आहोत. म्हणून आपण कसे सुखरूप आहोत म्हणून ती इमेज त्याच्या मनामध्ये प्रोजेक्ट करायला हवी. बरोबर. सर, आपण ही डिस्कशन आपण असंच सुरू ठेवणारी चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोय, तुमच्याही अनुभवांची वाट बघतोय. आमच्याशी संपर्क साधू शकता 022-66899204 022-66899204. आणि टॉक टाइम मध्ये इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.